नमस्कार. आज शिकणार आहोत 3 ते 2 डॉटच्या खूपच सुंदर कलरफुल आपल्या 3 रांगोळ्या होणार आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. अतिशय सोप्या पद्धतीने आणि आकर्षक करणाऱ्या रांगोळ्या आहेत. अशा पद्धतीने 3 ते 3 डॉट पाडून रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि कलर डॉटही आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता खूपच सुंदर आणि सोप्या आपल्या रांगोळ्या होणार आहे. एका बोटाने गोल करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला दुसरा कलर विरुद्ध टाकता येईल. अशा पद्धतीने विरुद्ध कलरही टाकून घ्यायचा आहे. कोणालाही काढता येतील एवढ्या सोप्या रांगोळ्या आहेत आपल्या 3. थोडंसं एका बोटाने पंच करून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतो. इथून आपल्याला गोल गोल असं करत जायचं बघा. व्यवस्थित करून घ्यायचे. नंतर गोल गोल काढून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे. बघू शकता. आणि मध्येही आपल्याला गोल गोल असं रेषा ओढून घ्यायच्या आहेत. इथं छोटे छोटे आपल्याला डॉट ठेवत जायचे. बघू शकता. सर्व बाजूला आपल्याला छोटे छोटे डॉट ठेवून घ्यायचे आहेत. आकर्षक करणारी अशी सुंदर अशा आपल्या 3 रांगोळ्या आहेत. आणि इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID आहे JL रंगोली. नक्की ट्राय करा. अतिशय सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. ज्यांना रांगोळी येत नाही त्यांच्यासाठी खास व्हिडिओ असतो माझा. इथंही आपल्याला छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता लांबसर. त्याच्यातही आपण हिरवा असा कलर भरून घेणार आहोत. पोपटी व्यवस्थित आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला एक एक डॉट टाकून एका बोटाने पंच करून घ्यायचे आहे. इंस्टाग्राम फेसबुकवर बी माझी ID नक्की ट्राय करा. त्याच्यातही आपल्याला हलका छोटा छोटा डॉट व्हाईट असं टाकून घ्यायचा आहे. इथून आपल्याला 2 आजूबाजू पाकळ्या आणि मध्ये पानाचा छोटासा आकार असा काढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथून रेषा ओढून थोडासा डॉट सोडायचा आपल्याला. सर्व बाजूला आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचे. बघू शकता. अतिशय सुंदर आणि आकर्षक आपली रांगोळी दिसते. बघू शकता. तुम्हीही नक्की ट्राय करा. नक्की येईल तुम्हालाही. इथं आपल्याला एक एक व्हाईट डॉट पाडून एका बोटाने पंच करून घ्यायचे. दाबून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतो. आणि दुसरी आपली सुंदर अशी आकर्षक आपण 3 ते 2 डॉटची रांगोळी शिकणार आहोत. अतिशय सुंदर कलरफुल आपली. इथून आपल्याला 2-2 पाकळ्या आणि वरती थोडा डॉट सोडून आपल्याला रेष ओढून डॉट सोडायचा आहे बघा. 2 पाकळ्या आणि मधून एक रेष घेऊन वरती आपल्याला डॉट सोडून त्याला पंच करून घ्यायचं आहे. ही खूप सोपी रांगोळी आहे. नक्की ट्राय करा. सर्व बाजूला आपल्याला जे डॉट आहेत तिथं अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला व्यवस्थित मी गोल करून घेतलं आहे. आणि मुठ्ठीनेही मी कलर डॉट टाकून घेणार आहे. सर्वात सोपी पद्धत आहे मुठ्ठीने डॉट टाकायचं. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा. थोडं बोटाने आपल्याला गोल गोल असं करून घ्यायचं आहे. बघू शकता. त्याच्यातही मी विरुद्ध कलर टाकून घेणार आहे मुठ्ठीने.
थोडं आपल्याला एका बोटाने पंच करून घ्यायचं आहे, बघू शकता. इथून आपल्याला सरळ अशा रेषा ओढायच्या आहेत बघा. इथूनही सरळ आपल्याला डॉटपर्यंत रेषा, इथून ही रेष आणि ह्या बाजूने अशा पद्धतीने आपण सर्व बाजूला रेषा ओढून घेणार आहोत. मध्ये कलर डॉट आणि त्याच्यामध्येही आपण व्यवस्थित गोल करून डॉट विरुद्ध कलरचा डॉट टाकून घेणार आहोत. इथं छोटे छोटे आपल्याला टिपके ठेवायचे. एक रेष सोडून आपल्याला अशा पद्धतीने डॉट ठेवत जायचे बघा. मध्ये एक रेष सोडायची आपल्याला. किती सुंदर आणि आकर्षक आपली रांगोळी तयार होते, बघू शकता. तेही सोप्या पद्धतीने. इथेही आपल्याला कलर डॉट टाकून घ्यायचा आहे चुटकीने. इथं आपल्याला पानाचा आकार आणि हलके हलके शेड रेषा मारून घ्यायचे आहेत बघा. अशाच पद्धतीने सर्व बाजूला आपण सेम त्या पद्धतीने करून घेणार आहोत. इथंही एक पाकळी आणि मध्ये रेष सोडून डॉट सोडून पंच करायचं आहे आपल्याला. सरळ रेष आणि पुढे डॉट सोडून आपल्याला एका बोटाने दाबून घ्यायचे बघा. हे बघा आपली तिसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची. खूपच सुंदर आणि आकर्षक त्याच पद्धतीने आपण रेषा ओढून घेणार आहोत. इतर आपल्याला अशा पद्धतीने खालच्या बाजूला गोल करत जायचे बघा. आणि एका बोटाने व्यवस्थित करून घ्यायचे बघा. मी सगळं व्यवस्थित करून घेतलंय गोल गोल करून. मध्येही कलर डॉट, त्याच्यामध्येही व्यवस्थित गोल करून विरुद्ध कलरचा आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे. इथंही आपल्याला वेगळा कलरचा डॉट टाकायचा आहे. मी विरुद्ध कलरही दाखवला आहे. आणि थोडं गोल करत जायचं आहे म्हणजे आपल्याला विरुद्ध कलर टाकता येईल डॉट. त्याच्यातही आपण डॉट टाकून घेणार आहोत, कलर डॉट. थोडं एका बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे म्हणजे गोलाकार येतो. छोटे छोटे आपल्याला 2-2 टिपके ठेवत जायचे. इथून वरच्या भागाला अशाच पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत बघा. ह्याच पद्धतीने वरती आणि 2-2 पाकळ्या अशा पद्धतीने डिझाईन काढत जायचं बघा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे बघा अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायची आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा, नक्की काढा. आणि ज्यांनी माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा, युजफुल व्हिडिओ असतात. अशा पद्धतीने इथंही आपण 3-3 पाकळ्या काढून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्येही आपण पाकळींमध्ये लाल कलर टाकून घेणार आहोत चुटकीने, छोटे छोटे डॉट. नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. धन्यवाद.